गव्हाच्या पिठापासून स्पंज कसं तयार करायचे याची व्हिडिओ मी पोस्ट केलेली आहे. जर पाहिली नसेल तर लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर इथे गव्हाच्या पिठापासून आपण एक स्पंज तयार केलेला होता, ते की आपण डोनट केकसाठी इथे रेडी केलेलं होतं. बट बेक होताना काही गडबड झाली आणि हा स्पंज असा बेक झाला. त्यानंतर मी त्याला कट केले आणि कट केल्यानंतर कटोरीच्या मदतीने इथे मी राऊंड शेप दिलं. त्यानंतर आपला जो गनाश आहे हा आपला होममेड, कुठलाही कंपाऊंड किंवा कुठलाही चॉकलेट न यूज करता हा होममेड गनाश रेडी केलेला आहे. पण याची व्हिडिओ मी बनवली पण कुठे गेली काय माहीत, दिसतच नाही आहे. सो मी जर ती व्हिडिओ मिळाली तर ती सुद्धा मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन. तर इथे जो आपला स्पंज आहे तो डोनट शेपमध्ये बेक करायचं होतं, पण हे काही वेगळंच झालं. तर त्यामुळे इथे जी आपल्या कटोरीच्या मदतीने मी याला कट केली आणि त्यानंतर जसं शेप पाहिजे होतं त्या शेपनुसार इथे मी जे काही उरलेले जे आपले जे स्पंजचे तुकडे आहेत त्या स्पंजच्या तुकड्यांपासून मी त्याला एक शेप देत आहे. तर आपल्याला जर आपला केक ब्रेक झाला असेल किंवा काही झालं असेल तर आपण आरामात त्या ब्रेक झालेल्या स्पंजला एक शेप देऊ शकतो. त्यानंतर जी आपण चॉकलेट क्रीम बनवलेली होती ती क्रीम घेतलेली आहे आणि पायपिंग बॅगच्या मदतीने इथे मी लावत आहे. तर जेव्हा कधी आपल्याला थोडे डोनट टाईपचे केक किंवा वेगवेगळे केक जेव्हा बनवायचे असतात तेव्हा आपल्याला पायपिंग बॅगची मदत घ्यायची आहे. कारण पायपिंग बॅगच्या मदतीने आपण लवकर ते स्प्रेड करू शकतो, नाहीतर आपल्याला ते खूप वेळ लागू शकते किंवा खूप किचकट होऊ शकते. त्यामुळे आपण पायपिंग बॅगच्या मदतीने इथे ते स्प्रेड करायचं. तर इथे क्रीम स्प्रेड झाल्यानंतर तीनही ज्या लेअर आहेत मी सेम पद्धतीने असेंबल केलेल्या आहेत आणि आपली क्रमकोट जे आहे ते क्रमकोट करून ठेवलं. क्रमकोट केल्यानंतर मी लास्ट फिनिशिंगसाठी पुन्हा मी पायपिंग बॅगच्याच मदतीने इथे मी क्रीम लावलेली आहे आणि स्क्रॅपर जो आपला पातळ स्क्रॅपर येतो त्या स्क्रॅपरच्या मदतीने इथे मी शेप देत आहे. तर हा डोनट केक जो आहे तो मी अन्नप्राशनसाठी बनवलेलं होतं, पण पहिल्यांदाच हे मी ट्राय करत होते. तर इथे थोडाफार माझा डोनटसारखा हा केक झालेला होता. त्यानंतर जो आपला गनाश होता तो गनाश मी पायपिंग बॅगमध्ये फिल केलेला आहे आणि त्याला केकच्या वर जसं डोनटच्या वर चॉकलेट लावलेलं असतं सेम त्याच पद्धतीने इथे मी ते डोनटच्या वर हे टाकत आहे. आणि टाकल्यानंतर आपला जो पॅलेट नाईफ असते त्याला गरम पाण्यामध्ये, खूप गरम नाही कोमट पाण्यामध्ये डिप करायचं आणि त्यानंतर स्प्रेड करायचं. सर्वात आधी मी डायरेक्ट स्प्रेड केली तर ते थोडी क्रीम त्यामध्ये मिक्स झाली, पण त्यानंतर मी थोडं कोमट पाण्यामध्ये ते डिप करून ते स्प्रेड केलेलं आहे. तर इथे स्प्रेड झाल्यानंतर आतमध्ये सुद्धा मी स्पूनच्या मदतीने थोडा थोडा गनाशा टाकून घेतलेला आहे आणि त्याला फिल करून घेतलं. त्यानंतर याला थोडा वेळ सेट व्हायला ठेवला आणि सेट झाल्यानंतर आपल्याला जे काही स्प्रिंकल आहेत ते कलरफुल स्प्रिंकल मी इथे ॲड केलेले आहे. सोबत काही जेम्स जे आहेत ते सुद्धा इथे ॲड केलेले आहे. तर इथे आपला डोनट केक हा रेडी झालेला आहे. कसं वाटलं ते कमेंट्समध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन येईल. धन्यवाद आणि असेच नवनवीन व्हिडिओ